आपण चाललो आता पावनखिंडीला. एकदा इथं येऊन ही गोष्ट अनुभवली पाहिजे. जेवढं अंतर आम्ही पुढे चाललोय तेवढं अजून पुढे आहेच आणि तेवढं परत. तर गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून. 12 वाजलेले आहेत. 12 त्यानंतर बरोबर गुड आफ्टरनूनची वेळ झालेली आहे आणि परत एकदा तुमचे आपल्या नवीन ट्रिपलिंग ब्लॉग्समध्ये स्वागत आहे. या नवीन दिवशी आपल्या नवीन ब्लॉगला सुरुवात करत आपण चाललो आता पावनखिंडीला आणि पावनखिंडीचं ट्रेकिंग करत पूर्ण दिवस आपण काय काय तिथं काय काय बघता येईल, काय काय एक्सप्लोअर करता येईल ते बघायचं आहे. आणि आपल्या संघ आहेत आपले परममित्र रोहित, वैभव आणि आपला धीरज. बघा आता पुढं काय काय एक्सप्लोअर करता येईल. आता बरोबर दुपारचे किती वाजल्यात? 12:30 वाजल्यात. आम्ही 12 वाजता इथनं निघलो आहे आणि आता बहुतेक 1:30 आम्ही तिथं पोहोचतो. सालाबाद प्रमाणे नसून साला आठवड्याप्रमाणे आम्ही आता तिकडे ब्लॉग करायला चाललोय. आणि इथं ब्रेक घेतलेला आहे परत आणि आम्हाला देजावू झालेला आहे. कंटेक्स्ट सगळा सांगायला पाहिजे. देजावू झाला आहे म्हणजे काय की आम्हाला योगायोगानं आम्हाला तेच चहाचे जे आपलं दुकान आहे ते भेटलेलं आहे जेव्हा आम्ही पहिली ट्रिप चालू केली ती, जी की कोकणातच होती आणि तीच आत्ता चालू आहे अजून. आणि आम्ही त्याच दुकानात परत आलो इथे चहा प्यायला. चहाशिवाय आम्ही काय पीत नाही कारण दुसरं भूक लागत नाही आम्हाला. तर कसं वाटतं तुम्हाला परत एकदा त्याच ठिकाणी? कुठं बी जावा, काय बी करा, ते सेम जागा शोधायची, तिथं थांबायचंच, चहा प्यायला कारण काढायचंच. हां वैभव, काय म्हणालं तुला आत्ता परत ऊन एक सुचना मला वाईट. जसं की तुम्हाला कायमचा प्रॉब्लेम तुम्हाला माहिती आहे, मला ऊन सोसत नाही. ऊन वाईट पडले तरी मी कारणं काढून म्हणजे 2 वेळा चहा प्यायला थांबलेली. गॉगल त्याचा चोरलाय, त्यालाच दिला झाले. काय नाही, आता वडा एक आणि मागवला. वडानं पोट गच्च होईल म्हणून स्प्राईट पण मागवली. काय करतात पोरं बघूया. तरी मी कमी पैशात पोट कसं गच्च होईल हेच पोरं बघायला लागल्या. लय बेकार अवस्था झाली. बाईक राईड करायची एकच घाण गोष्ट आहे स्प्लेंडर, की स्प्लेंडरवरनं बाईक राईड करू नका भावांनो, सोसत नाही. बघा वैभव कसा दमलाय बघा, जमिनीवर आडवा पडणार म्हणते. डेडिकेटेड फोटोग्राफर. एक तुम ही नहीं तन्हा. अरे भाऊ, तुमसे मिले भावा, दर्द करारा जीने लगा ओ बिजी से इश्क ने मारा. टन 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 टन. लोकेशन अशा प्रकारे चांगले मिळालेले आहे म्हणून लोक आता इथे फोटो काढायला थांबतात. आमचा डेडिकेटेड फोटोग्राफर जो की रस्त्यावर बसून उभारलेल्या पोरांचा फोटो काढायला आहे. तर मगाशी आम्ही म्हटलेलो 12 वाजता की 1:30 वाजता आपण पोहोचीन तिथं. 1:30 वाजले आणि वाजून गेले बी. आता 2:45 वाजल्यात तरी अजून आम्ही पावनखिंडीत पोचलेलो नाही. ही आमची स्वमस्ती आहे जे की आम्ही प्रत्येक वेळी करतोय. कधी पावनखिंडीत पोचतोय असं झालंय बघा. इथनं 1 किलोमीटर आहे पावनखिंड. इथं थांबल्यात जाईनात खरं कधी पोचतोय असं वाटायला. कधी आजचं दिलं का? 5 मिनिटावर आहे पावनखिंड. हिथं वरून म्हणणे गरजेचं आहे काय? आपण जाऊया, चला लेट्स गो टू पावनखिंड. ओके, लेट्स गो टू द पावनखिंड अँड लेट्स वॉच पावनखिंड. द पावनखिंड. आल्याला कचऱ्यांनी स्वागत केले आमचं. भावा करत आमचं स्वागत केले. जसं आपण आत एंटर करतोय पार्किंग बसनं, हा स्तंभ जिथं आपला स्वराज्याचा झेंडा जसं
जसं समोर तुम्ही बघायला लागलाय. नरवीर श्री बाजीप्रभू देशपांडे, श्री फुलाजी प्रभू देशपांडे व वीर श्री शिवा काशीद आणि ज्ञात अज्ञात मावळ्यांच्या स्मरणार्थ विजयी ध्वजस्तंभ. स्थापना दिनांक 16 जानेवारी 2017. जसं तुम्ही वाचला, हा त्या सगळ्या मावळ्यांसाठी, आपले नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्यासाठी, शिवा काशीद यांच्यासाठी हा ध्वजस्तंभ उभारण्यात आला. जसं ध्वजस्तंभ आहे त्याच्या समोरूनच आपल्या खाली खिंडीकडं पायऱ्या गेलेल्या आहेत. हे जे समोरनं दिसायला लागल्या, हे जे खाली ही दरी जी दिसायला लागल्या हीच ती खिंड आहे. आणि इथंच जी लढाई झालेली, ज्याला आपण पावनखिंडीची लढाई, बॅटल ऑफ पावनखिंड म्हणते, त्यावेळी त्या मावळ्यांनी ही स्ट्रॅटेजी बनवलेली सिद्धी जोहरच्या आर्मीला रोखण्यासाठी. आता ध्वजस्तंभानंतर आपण खाली खिंडीकडे चाललोय. हे बघा, जे तुम्ही बघितलं काय आता, ते पन्हाळगडापासून इथपर्यंत पाट्या लावल्यात आणि त्यावर वेगवेगळे श्लोक लिहिल्यात. आणि ज्या श्लोकमध्ये घटनाक्रम दिलेला आहे इतिहासाचा पूर्ण लावायचा, समोर इथं पण लावलेला आहे. जसं की इथे एक घटनाक्रम दिला आहे, महाराज आपण विशाळगडी पावते झाला. अशाच वेगवेगळ्या पाट्या इथं वेगवेगळ्या ठिकाणी लावलेल्या आहेत. रोहित, तुला काय म्हणायचं आहे? ह्या ज्या पाट्याला त्याने, हा त्यांचा ॲक्च्युअल रस्ता होता. जेव्हा छत्रपती निघाले गडावरून आणि पावनखिंडीत आले, इथनं विशाळगडला झाले, त्या ॲक्च्युअल रस्त्यावरचं त्या वाट दाखवण्यासाठी आपले जे ट्रेकर चिन्ह आता जे पन्हाळ पावनखिंड ट्रेक होतात त्यांना वाट दाखवण्यासाठी येते. आणि त्या पाट्यांवर पूर्ण पन्हाळ्यापासून इथंपर्यंतचा घटनाक्रम लिहिला, पूर्ण कसे छत्रपती बाहेर पडले, कसे विशाळगडाला पोचले, ते सगळं. आणि म्हणून त्यांचं जास्त महत्त्व आहे ह्याच्यानं. दिसलेले अवघड आहे, त्याच्यापेक्षा अवघड, त्याच्यापेक्षा बी अवघड. पोरांना कुठे सांगता येणार? रोहित आहे अशा प्रकारे जेवढं वाटते त्याच्यापेक्षा सोपं जरा सुद्धा नाही आहे. अशा प्रकारे आलो इथं. हे पावसाळ्यात आलो असतो तर इथं आपल्याला धबधबा दिसला असता आणि आपण वाहून गेलो असतो. आपला टिकाव लागत नाही. दरवर्षी इथं आपलं पन्हाळगड ते पावनखिंड ट्रेक असतो ट्रेक असतोय, जो की फुल कमरेपर्यंत पाणी येते, फुल एन्जॉय.
मी ते सलग 4 वर्ष पूर्ण बी केले. हे माझे हा achievement आपला आहे. अचिव्हमेंट आहे बाबा एस प्लेअर आहे खरं. आता. हे सगळं सोचणं सोपं नव्हतं. नव नव पुन्हा नाही आज नाही तर काम नाही. भावा वैभव ही खिंड आपल्याला चालत त्याला अवघड जायला लागलं. त्यावेळी मावळ्याने आपल्या पूर्ण सैन्याला इथं थोपवलं होतं. त्यांच्यावर एवढी जबाबदारी होती की ह्या खिंडीत लढायला आणि पूर्ण लढाई तिथंपर्यंत करायची जिथंपर्यंत आपले राजे वर पोहोचत नाहीत आणि तोफांचा आवाज येत नाही. एकदा इमॅजिन करून बघितलं सगळं ते सीन आत्ता डोळ्यासमोर आण कसं वाटतं बघ. नाही तू उभा राहणं पण शक्य नाही, इथं लढाई करणं अशक्य नाही. कसलं वाटतं की काही चिन्हली तर ही तुम्ही जी कधी तुम्हाला- बघितला पण नसेल हा. तुम्हाला त्यामुळे जी माहिती कॅमेरात पडायला एवढी मोठी दिसायला की नाही शक्यच नाही इथं लढणं म्हणजे. पावनखिंड बाजीप्रभू देशपांडेंना सलाम. त्यावेळी काय झालं माहिती सिद्धीचोरला वेढा दिला होता. मग असं ठरलं की वेढा काय निघत नाही. म्हणजे छत्रपतीने काय वाटलेलं की आपलं पावसाळा आहे, पावसाळ्यात वेढा दिला होईल कारण आपल्याकडे काय पाऊस पडते ते आपल्याला माहिती आहे. मग परंतु 4.5 महिने झाले 5 महिने झाले वेढा हलायचं काम नाव घेत नव्हतं. अजूनच टाईट होत होता आणि सिबंदी येत होती अजून वाढत होता. मग एक वाट काढली आपले बहिर्जी नाही का त्यांचे साथीदार महादेव नाव होतं त्यांचं. त्यांनी सांगितलं इकडनं वाट आहे इकडनं आपण जाऊ शकतो. मग ठरलं सगळं प्लॅन. शिवाकाशीदांचं तुला माहितीच आहे सगळं. मग ते झालं ठरलं मग ही वाट निवडली आणि मग आपण थोडे होतो एकदम मावळे आणि त्यांची जास्त सैन्य होतं. मग झालं शिवाकाशीदांनी तिकडं पाठवलं ते सगळं आपल्याला स्टोरी माहिती होतं. हा इतिहास तर प्रत्येक पोरगाला माहिती आहे. मग आणि ते आले इकडं अनुभव हा हे मेन आहे. इथं आल्यावर जे वाटते तुम्ही एकदा इथं येऊन ही गोष्ट अनुभवली पाहिजे. मावळा- आणि दिवसा पण नाही रे हा रात्री पावसाच्या रात्री. टायमाला. इथं आल्यावर तुम्ही इथं प्रत्येक गोष्ट इथं अनुभवली पाहिजे. इथली खिंड, इथलं वातावरण, इथला निसर्ग, इथली लोक. ही जी गोप्रो वाईड अँगलला दिसायला लागलाय का नाही हे वाटा लागली मोठी खिंड आहे. त्या एका रात्रीत एवढा इतिहास घडलाय. हा? होय होय बे 100% कोण ना कोणतरी सांगणार आहे भाऊ. म्हणून मी काय पुढे करणार दिसतो. दमाने एकेका दगडावरनं ढेंगा टाकत तर एकदा 5 मिनिटानंतर नाही रे जायचं इथलं का हा ब्रेक जायच नाही. नाही झाली जायचं नाही अशा रोहित म्हणते जायचं नाही इथनं. जाऊया का जायचं असं जाऊया. जायचं असलं जाऊया म्हणालाय भाऊ आता. अशा प्रकारे परत एकदा मत बदललेलं आहे लोकांचं. आमच्या अनेक अवयवांची त्रास भ्रमंती होऊन सुद्धा आम्ही त्याच दिशेनं जात आहे. जितना आगे जा रहा हूँ उतना रस्ता पार आहोत. छोटा जा रहा है. अवयवांची त्रास भ्रमंती म्हणजे काय ते हेच कमेंट मध्ये सांगा. कमेंट मध्ये सांगा. आणि ह्याला विचारा रोहित हाऊ आर यू. वा मस्त सस्की. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर रोहित हावर येऊन विचारा. ट्रेकिंग करणं म्हणजे एकेकासनी व्यसन झाले. इट्स लाईक आगाय हे काय श्वसन. जेवढं अंतर आम्ही पुढे चाललोय तेवढा अजून पुढं आहे. तेवढं अजून पुढं आहेच पुढं पाऊण आणि तेवढं परत पुढे नाही जाणार. विशाळगड आहे. पुढे विशाळगड आहे. जाताच असतात असंच विशाळगडावर जायचं का काय. तो तेवढं विडा नाही आपल्याकडं. आपलं काम होईल. As we wait for the गोप्रो हा. स्टॉप रेकॉर्डिंग. तर अशा प्रकारे आम्ही पावनखिंड GoPro stop बघितलेली आहे. अरे बाबा मी काय थांब सांगितलं ते आहे. गोप्रो काय ऐकणार वैव्याचं. अशा प्रकारे आम्ही पावनखिंडीचं 18 मिनिटं दर्शन शिल्लक घेतलेलं आहे. तर फायनली आपण पावनखिंड पूर्ण केलेली आहे येस. आणि सुखकर असा दिवस गेलेला आहे. सुखकर डे spent well. डे स्पेंड्स वेला काय म्हणतात ते झाले आमचं. अँड वी आर नाव रिटर्निंग टू आवर होम Yes, प्रॉपरली our, sweet विथ home. सेफली. नाहीतर संध्याकाळचा गवं शिरत्यात. धीरज काय म्हणायचं आहे वाघ ते न्यायच्या आधी कसा जाऊ. पुढे जाऊन आणि तुम्हाला अपडेट देतो आणि पुढे बघूया जाऊन ना पुढे update काय. कुठला झाले की देतो की काहीतरी Clip अपडेट संपली. द्यायला पाहिजे. मेन गोष्ट आवडला व्हिडिओ तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. subscribe नाही करा. आवडला तरी सुद्धा सबस्क्राईब करा. हे नाही आवडलं तर मला इंस्टा फॉलो करा.